नमस्कार. माझ्याबरोबर आहेत आज गप्पा मारायला नितीन अदवंत. नितीन अदवंत हे उद्योजक आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी नोकऱ्या केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना उद्योग जगत, खेडं, शहर असं सगळं माहिती आहे. जगण्याचा संघर्ष करत उभं राहिलेला, स्वतःच्या पायावर उभं राहिलेला हा माणूस आहे. नगर, पाथर्डी, अहमदनगर, पुणे, मुंबई असा सगळा प्रवास केलेला माणूस आहे हा जगण्यासाठी. आणि या सगळ्या प्रवासात या माणसाचं खासियत अशी आहे की जगण्यात काय कटुता आहे किंवा काय दुःख आहे या सगळ्यांसह प्रवास करत करत या माणसानं विनोद जपलेला आहे. हा माणूस सहज बोलण्यातही सुंदर विनोद करत राहतो, हसत राहतो आणि दुखण्यावर स्वतःच्या किंवा दुःखावर किंवा भोवती असलेल्या माणसांच्या दुःखावर सुद्धा मात करत राहतो. तर हे या माणसाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग गप्पा मारताना आम्ही खूप अनेक विषयांवर बोलत राहतो. जगण्यातले अनेक विषय असतात, साहित्य असतं, कला असतात, राजकारण असतं, समाजकारण असतं, जे भारतीय माणसाच्या बोलण्यांमध्ये असतं ते असतंच सगळं. पण नितीन भेटल्यानंतर मुख्यतः विनोद या विषयावर गप्पा होतात आणि विनोदही होतात. तर मग आता या माणसाशी आपण त्या विषयावर गप्पा मारू. नमस्कार नितीन दादा. नमस्कार सर. आपण आता गप्पा मारताना विनोद या विषयावर बोललो आणि मला तुमची विनोदाबद्दलची चिंताही जाणवली आणि विनोदाचा आनंद नेमका कसा असतो तेही जाणवलं. तर मध्ये तुम्ही कार्यक्रमही केले, टवाळके या नावानं काही शोही केले आणि पुन्हा तुमच्या व्यवधानांमुळे ते काही थांबले. पण माझी इच्छा आहे की तो परत करावा. पण एकूण तुमची मला विनोद माझं स्वतःच आहे, मी संपादक राहिलो आयुष्यभर. त्यात विनोद छापण्याचे प्रयोग माझ्याकडनं झालेले आहेत आणि विनोदी ऐकणं, वाचणं अनेक प्रकार आहेत. तर तुमची एकूण विनोदाबद्दलची मतं जसे असतील तशी, तुम्ही माझ्या माहितीनुसार दडपणात जाऊ नये, आपण मुलाखत घेतो याच्या, आपण सहजच गप्पा मारतो आहोत. तर त्या गप्पांमधलं तुम्हाला जसं बोलावं असं वाटेल तसं. तर एकूण विनोद याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार सर, धन्यवाद सुरुवातीला. आणि विनोद म्हणजे काय आहे की आपण विनोद हा कधी घरामध्ये घेतलाच नाही, त्याला कायम आहे ना अंगणामध्ये ठेवलेला आहे. मग तो साहित्यातला विनोद असू किंवा तो मंचावरचा विनोद असू किंवा तो बऱ्याच लोकांनी विविध प्रकारे विनोदाची पेरणी करायचा प्रयत्न केला समाजामध्ये. पण साहित्य असो वा रंगमंच असो या लोकांना कायम दुय्यम समजण्यात आलं. त्याला साहित्याचा जो दर्जा आहे हा कधी मिळालाच नाही. आणि विनोद जो आहे हा काहीतरी एक खाजगी मैफिलीमध्ये टाइमपास करायचा विषय होऊन बसला. ॲक्च्युली जे आहे तर विनोद हा खरं म्हणजे आयुष्याचा भाग पाहिजे. की आपण जे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, हे असतो, ते असतं, नाना व्यवधानं असतात, नात्यांचं हे असतं, नात्यांमधलं मिसकम्युनिकेशन असतं, सगळं असतं. पण याला टॅकल करताना जर तुमची वृत्ती विनोदी असेल, विनोदी वृत्ती म्हणजे आनंदी जीवन थोडक्यामध्ये, तर यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये विनोद पाहिजे. हे झालं बेसिक जे आहे ते हे माझं बेसिक मत आहे. दुसरी गोष्ट, आता विनोदाचा प्रवास आपण पाहतो की विनोदाचा प्रवास जसा आपल्याकडं सुरू झाला तर तो मुळातच नाही का एखाद्या लाजणाऱ्या स्त्रीप्रमाणे सुरू झालेला विनोदाचा प्रवास आहे किंवा ज्याला कुठंच स्थान मिळत नाही किंवा मुक्तपणाने वावरता येत नाही किंवा कुठं जागा मिळाली तरी कोपऱ्यातच थांबायचं, अशा पद्धतीने हा विनोदाचा प्रवास सुरू होत 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 तो आतापर्यंत आला. मग आता याच्यामध्ये एक बंडखोरी करायची अशा रीतीने एक पिढी सुरू झाली. आता ही जी बंडखोरी म्हणतोय तर ही पण विनोद नाही आहे. की आताचा जर आपण विनोद पाहिला किंवा स्टँडअप कॉमेडियन्स म्हणू आपण किंवा जे स्टँडअप कॉमेडियन्स पाहिले यांचे जर तुम्ही विषय पाहिले तर या विषयामध्ये 3 गोष्टी तुम्हाला सातत्याने आढळतील. एक म्हणजे समोरच्याचा किंवा कोणाचा तरी उपमर्दक केलेला असतो आणि त्याच्यावर
विनोद साधलेला असतो. दुसरं म्हणजे विनोदामध्ये शिव्याचा भडीमार असतो की जेणेकरून असं वाटतं किंवा मी काहीतरी नॉर्मल बोलतोय किंवा मी काहीतरी नाही का एक प्रकारचं मी बंडखोरी करतोय. तिसरं जे आहे तो सेक्सचा वापर मुक्तप्रमाणे करतात आणि आता मुलीही त्याच याच्यावरती विनोद करायला लागलेले आहे. तर या गोष्टी न घेता पण विनोद होऊ शकतो हे दाखवून द्यायचं होतं, म्हणून मी टवाळक्या नावाचा कार्यक्रम तयार केला. टवाळक्यामध्ये मी कधी सेक्स याचा वापर करत नाही, शिव्या देत नाही, साधी भाषा असते आणि रिलेटिव्ह विनोद असतो. म्हणजे जो आपण म्हणतो की विनोदासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात की एक आहे रिलेटिव्हिटी, दुसरा आहे ते टायमिंग. तर रिलेटिव्हिटी म्हणजे काय की ज्या वेळेला आपण एखादा विनोद मांडतो त्यावेळेला असं घडू शकतं हे समोरच्याला वाटलं पाहिजे, तर ते आहे रिलेटिव्हिटी. आणि टायमिंग जे आहे की तुमचा मेंदू कुणीतरी बोलायला लागल्यावर हसण्यासाठी सुद्धा प्रिपेअर होत असतो. तर मग तो मेंदू कधी प्रिपेअर झालेला आहे समोर ऐकणाऱ्याचा ते ओळखून ते शब्द फेकणे हे झालं टायमिंग. आता ह्या जर 2 गोष्टी असेल तर कोणताही विनोद अगदी छान पद्धतीने. आता पुलांनी भाषा कधीच वाईट वापरली नाही किंवा सगळे जे होते ते मध्यमवर्गीय आयुष्यावरचे विनोद होते, सगळ्यांना आवडले. आत्ताचे जे विनोद आहेत याच्यामध्ये उपमर्द, शिव्या, सेक्स याचा वापर जो आहे तो अतिरेकी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती वेळा ऐकणार ना तुम्ही, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन काय काय आणू शकता की एखाद्याचं उपमर्द करायचं, एकाच माणसाचं तुम्ही किती वेळेला उपमर्द करणार. आणि साहजिकच ज्या वेळेला आपण कोणाचा तरी उपमर्द करतो म्हणजे तो कोणतरी मोठाच माणूस असतो आणि जर त्याचा सतत उपमर्द केला तर मग 10व्या वेळेला लोकांनाच वाटतं किंवा अरे ही इज नॉट एबल टू ना रीच ॲट हिज हाईट, म्हणून तो त्याचा उपमर्द करून त्याचा आनंद घेतो. तर ह्या गोष्टी टाळता येतील. आणि लोकांना सुद्धा की असं भासवण्यात येतं किंवा लोकांना हे विनोद आवडतात असं भासवण्यात येतं, प्रत्यक्षात असं नाही आहे. कोणत्याही माणसाला जो आहे साधा विनोद आवडत असतो आणि त्याला असं वाटत असतं की वा आपण एक जो विनोद ऐकतोय किंवा एन्जॉय करतोय तो आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांनी, फॅमिलीनी, सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे. याच्यातच हे म्हणजे खरा जो विनोद आहे हा खरा विनोद अगदी साधाच विनोद असतो असं माझं मत आहे. तुम्ही पाकिस्तानी विनोदवीरांबद्दल काही निरीक्षणं नेहमीच मांडत आलेले आहात. पाकिस्तानमध्ये वेगळ्याच प्रकारचे कलाकार आहेत असं तुम्ही सतत आम्हाला सांगत असता, आम्हाला पाहायचा आग्रह पण करत असता, नावं पण सांगत असता. ते काय आहे नेमकं? पाकिस्तान नाव घेतल्यावरच एक विनोद तयार झाला कमेंटमध्ये तो दिसलं पण आपल्याला, किंवा सोडून जा किंवा तिकडच राहा, तिकडे सेटल व्हा. पण खरोखरच सांगायचं म्हणलं तर पाकिस्तानमध्ये बाकीच्या गोष्टी सोडून देऊ आपण, पण पाकिस्तानमधला विनोद चांगला आहे आणि साधा आहे. म्हणजे ओमर होता किंवा मोईन अख्तर आहे. आता मोईन अख्तरला भारतात सगळेजण म्हणजे त्याचे चाहतेच आहेत. मोईन अख्तरचे भरपूर चाहते भारतामध्ये आहेत. तो जो लूज स्टॉक नावाचा शो करत होता त्याचे पण चाहते खूप सगळे भारतामध्ये. खुर्चीवर बसून त्या माणसाने जवळपास 1200 ते 1300 कॅरेक्टर चेहऱ्यावरची रेष न हलवता सादर केले, त्यामुळं मला तो आवडतो. अजून एक हसबे आल नावाचा प्रोग्राम होता की जिथं राजकीय विडंबन असायचं पाकिस्तानच्या याच्यावरती. तर त्या याच्यामध्ये आजीजी नावाचा एक आर्टिस्ट होता. तर तो म्हणजे असं विविध राजकीय पुढाऱ्यांचे वेश घेऊन तिथं बसायचा आणि ती कॉमेडी करत होता. ती सुद्धा एक सहज सुंदर कॉमेडी होती. पाकिस्तानमध्ये एक गोष्ट काय आहे की म्हणजे आता हे डायल्यूट करायसाठी कमेंटमध्ये शिव्या नको आपल्याला दोघांना पण, कारण म्हणजे तर पाकिस्तानमधला विनोद म्हणजे काय की फक्त तुम्ही अल्ला आणि लष्कर दोघांवर बोलू नका.
बाकी तुम्ही कोणावरही काही बोलू शकता. म्हणजे ह्या पद्धतीचा विनोद आहे, पण साधा विनोद आहे, त्यामुळे तो पाकिस्तानी विनोद जरा जास्त आवडतो. आपल्याकडचा विनोद मेलाय असं वाटतं का? आणि जर मेलाय असं वाटतं तर त्याची कारणं काय आहेत? विनोद मेलाय असं म्हणता येणार नाही. ॲक्च्युली जर आता पाहिलं तर कितीतरी प्रकारचे स्टँडअप कॉमेडी शो होत आहेत. जवळपास रोज मेट्रो सिटीमध्ये तर रोज एक शो होतोय. ते पाहणाऱ्यांची संख्या पण वाढली आहे. म्हणजे लोकांना विनोद हवा आहे आणि त्यासाठी ते पैसे पण मोजतायत जाऊन. पण ज्या पद्धतीचा विनोद त्यांना पाहिजे आहे त्या पद्धतीचा विनोद मिळत नाहीये. त्याचं कारण असं झालेलं आहे की आत्ताच्या विनोदात ज्या आलेल्या आहेत या पंचलाईन आलेल्या आहेत. आणि जो डिस्क्रिप्टिव्ह विनोद असायचा की एक वातावरण तयार करून 1-2 मिनिटं छान नाही का प्रेक्षकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून मग हळूच एक विनोद सोडायचा, तर ह्या प्रकारचा विनोद नाही येता की जे रेडी फूड म्हणू आपण, 2 मिनिट्स मॅगी. म्हणजे अशा पद्धतीने आत्ता कॉमेडियन अशा पद्धतीने लिहायला लागलाय की त्यांना असं वाटतं प्रत्येक ओळीत विनोद आला पाहिजे. आणि प्रत्येक वेळीत विनोद आला पाहिजे हे ज्या वेळेला लेखक ठरवतो त्यावेळेला तो डिस्क्रिप्टिव्ह लिहू शकत नाही किंवा लांब लिहू शकत नाही आणि मग त्याचं टायमिंग कमी होतं. दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक ओळीत विनोद पेरता त्यावेळेला जर 4 ओळीत विनोद नसला तर मग ते स्क्रिप्ट सुसंगत वाटायला लागत नाही. आणि मोबाईलमुळं लिखाणाची सवय कमी झालेली आहे. त्यामुळं लिखाणाचा जो आळस आहे तो हे झालेला आहे. लोकांची जीवनशैली बदललेली आहे. लोकांना जे आहे तर ते असं वाटतं की रेडी फूड मिळालं पाहिजे. इनफॅक्ट कॉमेडियन समोर दिसला की आपण हसायला पाहिजे, बिकॉज आपण आता इथं पैसे देऊन हसायला आलेलो. तर विनोद मेलेला नाहीये, उलट म्हणजे प्रेक्षकांचं पण सेन्स ऑफ ह्युमर खूप वाढलेलं आहे. आणि सोशल मीडियावर आपण पाहतो की खूप चांगल्या कॉमेंट आणि विनोदी चांगल्या कॉमेंट खूप जण करत असतात. मला आठवतं की आमच्या काही तरुणपणात नाटकांसारखे किंवा चित्रपटांसारखे थिएटरला शो लावून होणारे कार्यक्रम होते. वराड निघाले लंडनला किंवा मी आत्रे बोलतोय, तर ही एकटी माणसं सगळा शो निभावून न्यायची दीर्घ असा. तशा पद्धतीचं काही होण्याची शक्यता वाटते परत मराठीत? आहे इतका दम आहे? नक्कीच होऊ शकते. मराठीमध्ये म्हणण्यापेक्षा एकूणच म्हणजे नुसता विनोदच नाहीये तर प्रत्येक साहित्यामधला जो आहे ना तो कंटेंट कमी होत चाललेला आहे. कारण रंगभूमीवर एखादा नट किंवा कलाकार ज्या वेळेला एखादी कला सादर करणार तर तो बहुतेक वेळेला तो स्वतः लिहितच नसतो ना, तो एक दुसऱ्यांनी लिहिलेली कला सादर करत असतो. आता जर समजा लिहिणारा सशक्त नसेल तर मग त्या कलेला सुद्धा काही ना काहीतरी बंधन येणारच. तर त्यामुळं जर समजा सशक्त लिहिलं, आणि आहे हे पोटेन्शियल खूप सगळ्या लोकांमध्ये आहे, फक्त लोकांची लिसनिंग कपॅसिटी थोडीशी कमी होत चाललेली आहे. त्यामुळं खरं म्हणजे याच्यात अडचण येते. पण लिहू शकणारे खूप सगळे लेखक आजही मराठीत आहे. आणि जर समजा वेगळा प्रयोग म्हणून जर याच्यावरती काम केलं तर निश्चित म्हणजे हे करल. आता वराड निघालाय, आज पण होतच आहे, आज पण गाजतच आहे, म्हणजे आजही तेच चालूच आहे. आता वराड सारखं दुसरं झालं नाही कारण मग तो कंटेंट लिहिणार आहे हे नाही. किंवा विच्छा माझी पुरी करा, त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन होतं ते व्हेरिएशन लिहिण्यासाठी लेखकांना वेळ नाही किंवा तितकं लिहिता येत नाही. सोशल मीडियामध्ये विनोद जुना होतोय. पूर्वी कागदावर विनोद होता त्यावेळेला जर समजा पुण्यात शो झाला आणि मुंबईत शो झाला तर एक शो वरती प्रेक्षक यायचे. पण आता असं होतं की आज जे सादर करू ते आजच जुनं झालेलं आहे. ते पुन्हा पाहतंय, मुंबई पाहतंय, कोल्हापूर पाहतंय. ह्या वेळेला लेखकाची सुद्धा ही एक प्रकारची थकावटच आहे.
त्यामुळं या प्रकारच्या शो होऊ शकतात, पण एक वेगळी वाट चोखाळली पाहिजे. मी संपादक राहिलो आणि मी स्वतःही संपादनं केली त्या विनोदी साहित्याची. तर एकेकाळी असं होतं की विनोदी साहित्य खूप असायचे आणि त्यांच्या स्पर्धा असायच्या आणि ते वेगवेगळे विनोदी साहित्य, कथा असतील, कादंबऱ्या असतील, अगदी विडंबनं लिहिणारे लोकसुद्धा होते. दुसरा एक भाग आहे विनोदाचा व्यंगचित्रकारही थोर होते, तेही खूप मोठ्या संख्येनं होते. ह्या संख्या घटत आता मराठी विनोदी साहित्य, मराठी व्यंगचित्र या कला मरत गेल्यात की काय असं इथपर्यंत चित्र आलंय. आणि तेवढं गांभीर्य नाही त्या विनोदाला. म्हणजे विनोद ही गंभीर गोष्ट असते. ती विनोद तयार करून लोकांना हसवणारी जरी असली तरी त्याची प्रक्रिया गंभीर असते. तर त्याच्यासाठीचे विनोदी लेखक आता सापडत नाहीत, व्यंगचित्रकार नाही सापडत. आणि ही जगभरची स्थिती आहे. जगभरचे विनोदी व्यंगचित्र मी पाहत असतो किंवा विनोदी साहित्य कुठं लिहिलं जाते तेही पाहत असतो. तर मला असं वाटतं की गेल्या 25-30 वर्षातल्या काही प्रक्रियेत जागतिक पातळीवर आणि भारतीय पातळीवर आणि मराठी पातळीवर सुद्धा याचं प्रमाण कमी झालं. याची काही कारणं जाणवतात तुम्हाला? याचं अतिशय चांगला प्रश्न आहे हा. ॲक्च्युली याचं एकमेव कारण असं सापडतंय की समाज जो आहे तर हा एकांगी होत चाललेला आहे. म्हणजे आणि आता तर तो राजकीय पक्षांमध्ये पण एकांगीपणाने डिवाइड झालेला आहे. त्याच्यामुळं झालेलं असं आहे की लेखक सुद्धा प्रेडिक्टेबल झालेत. की आपण एखाद्या माणसाचं नाव वाचलं की तो काय लिहिणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. त्याच्यामुळं हा एकांगीपणा एका अर्थाने एक कारण आहे. दुसरं जे आहे की जी सहिष्णुता आहे ही कमी होत चाललेली आहे. म्हणजे पुलांनी त्यावेळेला शंकरावर विनोद केलेला आहे की गळ्यात माळा घालणारा आणि इतका नाही का एक क्षत्रियासारखा माणूस शंकरपाळ्यासारखा पदार्थ कसा खाऊ शकतो. आता हे टॉलरेट करायची आजचा समाज हे टॉलरेट करेल का? किंवा पुलं आजच्या याच्यात हा विनोद करू शकतात का? आणि असं नाही आहे की हे एकांगीपण जे आलेलं आहे ते काहीतरी उजव्याच बाजूला आहे किंवा डाव्याच बाजूला आहे असं नाही आहे. हे समसमान प्रमाणात दोन्ही बाजूला हे एकांगीपण आलेलं आहे. आज असं झालेलं आहे की तुम्ही कोणताही विषय घ्या आणि त्याच्यावर चाकोरी बाहेरचं करायचा प्रयत्न करा, तुमच्या विरोधात निम्मे लोक असणार आहेत. आता जो कोणी लेखक आहे किंवा जो लिहिणार आहे, जो सादर करणार आहे, याचं जर पोट त्याच्यावर असेल तर तो शेवटी विचार करतो की बाबा माझे व्यावसायिक संबंध नाही बिघडले पाहिजे. मग तो डायल्यूट करत 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 ते साहित्य मिळमिळीत करून टाकतो. आणि मग जे त्यांनी जो विचार केलेला असतो की हे मला लिहायचंय, ज्या वेळेला ते कागदावर असतं त्यावेळेला ते त्यांनी विचार केलेला नसतंच, ते कोणत्या तरी वर्गाला आवडणारं असतं. आणि याच्यामध्ये साहित्याचं मरण होत चाललेलं आहे विनोदाचं, कारण आपली सहिष्णुता कमी झालेली आहे. आंतरिक द्वेष वाढलाय समाजात, म्हणूनही विनोद गायब होत चाललाय असं दिसतं. येस. मला आठवलं तुमच्या बोलण्यावरनं, लहानपणी आम्ही तमाशे पाहायचो आणि तमाशाच्या सुरुवातीला गवळण असायची आणि गवळणीत कृष्ण आणि पेंद्या, मावशी आणि गोपी यांची वादावादी व्हायची आणि त्यात देवाची चेष्टाही केली जायची आणि लोक ते आनंदाने घ्यायचे आणि त्यातनं काही संदेशही असायचा, सामाजिक संदेशही असायचा. कृष्णाची चेष्टा करणाऱ्या गोपी भर स्टेजवर आणि मावशी तर असायचीच एक, पुरुषानं साडी घातलेली मावशी असायची. ते मला एकदम आठवलं आता तुमच्याशी बोलताना. आणि आमच्या डोळ्यात देखत हे सगळं लयाला घेत गेलं. आणि तुम्ही म्हणताय तो शब्द फारच मोठा आहे की सहिष्णुता संपत गेली यातली. तर हे फार महत्त्वाचं मत आहे. तुम्ही मला वाटतं तमाशे पाहिले असतील त्या काळातले काही असे पाहिलेत का? हो. ते गायबच झालंय. विनोद या शब्दाच्या अनुषंगानं आणखी काय बोलायचं आहे? तमाशातलं 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला. पूर्वीचे जे तमाशे होते तर साहजिकच म्हणजे तमाशा म्हणलं की घरून परवानगी नसायचीच.
गुपचुपच पाहावे लागेल. गुपचुपच बघावं लागायचे. बरं, गुपचूप पाहताना सुद्धा म्हणजे पाहता यायचे गुपचूप, पण ते गुपचूप राहत नसायचं. कारण थिएटरमध्ये जाताना ते हातावर शिक्का मारायचे आणि तो शिक्का घरी पाहायला जायचा. आता आपण जे पाहतोय किंवा तमाशाची जी एकंदरीत मांडणी होती पूर्वीची, तर ती अशी होती की एक गणगवळण असायची, त्यानंतर एक रंगबाजी म्हणून प्रकार होता, आणि शेवटी एक वगनाट्य व्हायचं. आणि तमाशाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर गावात तमाशा आल्याच्या नंतर जवळपास तो 6 ते 7 तास चालायचा. आणि ह्याच्यात आता काळाप्रमाणे बघा बदल कसे होतात ते, की तमाशा ही कलेतून वगनाट्य केव्हाच निघून गेलं. गणगवळण जी आहे ही एका कॉमेडी पुरती राहिली, किंवा नाही का लगेच यायचं नाचायला सुरुवात करायचं तर तो मग तमाशा वाटणार नाही म्हणून तो नाईलाजाने ते थोडाफार पाठ ठेवला. आणि रंगबाजी जो प्रकार होता की जो एक ऑर्केस्ट्राच्या धर्तीवर किंवा काहीतरी संगीत वाचल कोणतरी नाचल, तर ही जी रंगबाजी आहे हीच राहिली. आणि वगनाट्य आणि गणगवळण हे तमाशातून निघून गेलं. आणि आता जे आहे किंवा नाव नाही घेत आता, पण आता जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळे रंगबाजीचे प्रयोग चाललेले आहेत. तमाशा नाहीच आहे, तमाशा नाहीच, राहिलेलाच नाही. काय आणखी बोलावंसं वाटतंय विनोद या शब्दावर? विनोद या शब्दावर एवढंच बोलावंसं वाटतंय की याला जपा. कारण विनोद म्हणजे तारुण्य आहे. विनोद